आपण हेरिटेज वॉकला येतो आपल्याला काहीतरी माहिती मिळते आपण शनिवारवाडा पाहिलाय आपल्याला सरांनी समजावून सांगितलंय मग आपण सांगायची सुरुवात आपल्या पाहुण्यांपासून करू, आपल्या नातवंडांपासून करू. मी सुप्रिया सुनील सोळंकुरे, पिंपरी चिंचवडला असते, सामाजिक कार्यकर्ते आहे आणि हेरिटेज वॉकच्या कार्यक्रमाला आले. मी नेहमी येते, इथं स्फूर्ती मिळते, ऊर्जा मिळते आणि ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळते आणि आपल्या ह्या पुण्याची स्थळं म्हणा किंवा त्याची जी प्रसिद्धी माहिती आमच्यासारख्या समाज कार्यकर्त्याला जीवनात खूप उपयोगी पडते, जेणेकरून आम्हाला त्याचं योगदान देता येतं. प्रत्येक गावाला, शहराला, ठिकाणाला, देशाला म्हणा एक वारसा असतो, इतिहास असतो, परंतु याचे जतन झाले पाहिजे. नाही झाले तर गावात काय आहे, कुठले ऐतिहासिक वाडे आहेत, वास्तू आहेत, हे जर आपण भावी पिढीसाठी नीट जतन करून त्यांना माहिती सांगितली नाही तर हा ठेवा खरोखरच नष्ट होऊन जाईल. परंतु BBG इंडिया, महाराष्ट्र टाइम्स क्लब हेरिटेज यांच्यातर्फे एक उपक्रम राबवला होता, त्याबद्दल आज माहिती सांगण्यात आली. महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक मान्य श्री अभिजित थिटे यांनी हेरिटेजचे महत्त्व सर्वांसमोर प्रस्तुत केले. त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्यासमोर हेरिटेज या विषयाचं महत्त्व सांगावं. ते बरोबर 10 मिनिटांमध्ये आपलं भाषण संपवणार आहे. गोड बोलून धमकी कशी द्यायची. हेरिटेज म्हणजे काय असा माझा विषय. मला मंदार सर आता बोलत होते, त्यातनं 2 गोष्टी म्हणजे लगेच सुचल्या. त्यांनी नदीचा फोटो दाखवला होता. आपल्याकडे वारसा 3 प्रकारात असतो. एक मूर्त वारसा म्हणजे वास्तू ज्या उभ्या आहेत, एक अमूर्त वारसा म्हणजे आपल्या प्रथा परंपरा आणि तिसरा नैसर्गिक वारसा. तर त्यांनी जे फोटो दाखवले नदीचे स्वच्छ, तर विठ्ठलवाडीच्या इथे माझा मामा राहायचा आणि लहानपणी मी त्या नदीत आंघोळ केली. आता आपण असं काही सांगू शकत नाही. आता तिथनं जाताना मलाही भीती वाटते. तर आपण आपल्या वारशाची कशी वाट लावली याचा हा अस्सल आपल्या समोर असलेला नमुना आहे. दुसरा त्यांनी उल्लेख केला वाड्यांचा. वाडे पडतायत, त्यांचं रिस्टोरेशन होत नाही आणि आपल्याकडची खरंच अशी परिस्थिती आहे की 60 वर्ष झाली त्या वास्तूला किंवा त्याच्या पुढे काही गेली की ती हेरिटेज वास्तू म्हणून जाहीर होते. मग त्यात फार काही दुरुस्ती देखभाल करता येत नाही. दुरुस्ती देखभाल करता येते पण रिडेव्हलपमेंट करता येत नाही, त्याची इमारत बांधता येत नाही, त्यातनं पैसे मिळवता येत नाही किंवा जे काय असेल ते. आणि या सगळ्या वास्तू सांभाळणं, त्यांचं एकूण दुरुस्ती देखभाल करणं हे प्रचंड खर्चिक असतं. दगडी काम असतं, काही ठिकाणी मातीच्या मोठ्या मोठ्या भिंती असतात आणि या सगळ्यासाठी खूप खर्च लागतो. तो त्या लोकांना काही वेळेला परवडतही नाही, शक्यही नसतं. तर ते हेरिटेज व्हायच्या आत लोक पाडून टाकतात आणि इमारत बांधतात. आपला हेरिटेज वॉक जेव्हा सुरू झाला 2010च्या सुमारास, 2010-11ला सुरू झाला, त्यावेळेला पुण्यातले बांधकाम व्यावसायिक गुजरातमध्ये गेले. त्यांनी सांगितलेला हा अनुभव आहे. आपण या संस्थेत आहोत आणि गुजराती माणूस व्यावसायिक कसा असतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर तिथल्या एका बिल्डरनी एक हवेली घेतली होती अहमदाबादला. त्यांनी आत गेल्यावर पाहिलं ती हवेली फार सुंदर होती आणि ही उतरवायची आणि तिथे बिल्डिंग बांधायची. तर त्याला कल्पना सुचली की ही हवेलीच आपण लोकांना बघायला ओपन का करू नये. त्या बिल्डरने ती रिस्टोअर केली, तिथे हेरिटेज हॉटेल केलं, तिथे पारंपरिक गुजराती पदार्थ खायला मिळतील अशी व्यवस्था केली आणि ते टुरिस्ट सेंटर झालं. एक बिल्डिंग पाडून एक फ्लॅट विकून जेवढं झालं असतं किंवा त्यातले फ्लॅट विकून जेवढे मिळाले असते त्यापेक्षा आता ते नियमित उत्पन्नाचं साधन झालं आणि तो वारसा आहे तसा जतन केला गेला. आपल्या वारशाचं महत्व हे, आपल्या वारशाचं महत्व कशासाठी आहे. एक मध्ये जोक आला होता की वारसा म्हणजे काय, तर आजोबांनी घेतलेली, वडिलांनी विकलेली आणि मी परत विकत घेतलेली वस्तू. तर असं नसतं. म्हणजे वारशाचं आत्ता मला येता सुचलेलं सहज उदाहरण की किल्ला, म्हणजे वारसा जतन करण्याची परंपरा कशी आहे. दिवाळीतला किल्ला हे आपला राजा, आपल्या राजाचा इतिहास, किल्ले हे आपल्या मुलांपर्यंत पोहोचावं यासाठी काढलेली साधी सोपी आयडिया आहे. खूप सुंदर कल्पना आहे. आजच आम्ही 5 फोटो छापलेत मुलांचे किल्ल्याबरोबरचे. ही जी मुलं हे करतात ते मग त्यातनं त्याची माहिती जाणून घेतात. त्यातनं ज्यांना अधिक रस उत्पन्न होतो ते कदाचित लवाटे सरांकडे जातात किंवा इतिहास संशोधक मंडळात जायला लागतात. काही जण किल्ला कसा आहे बघायला जाऊ लागतात.
आणि अशी करणारी माणसं असतात ती आपल्याबरोबर खिशात खडू किंवा बाटली न घेता त्या किल्ल्यावर जातात. ते विद्रूप करत नाही, त्या वास्तूला काही नुकसान होईल असं वागत नाही. हे वारसा पोहोचवणं आहे. आपल्याकडे असलेला वारसा आपण लोकांपर्यंत पोहोचवणं, म्हणजे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे. हा आपला वारसा काय सांगतो? म्हणजे आपण अनेकदा मंदिरं बघतो, प्राचीन मंदिरं बघतो, वेगवेगळी मंदिरं बघतो, फिरायला जातो, आपण जातो, दर्शन करतो, परत येतो. पण आपल्या पूर्वजांनी खूप कष्टाने चिंदी हातोडा सारखे प्राथमिक साधनांनी इतकी प्रचंड मंदिरं उभारून ठेवलेली आहेत. त्यातून त्यांनी तत्वज्ञान मांडले. आपण हे जाणून घ्यायला हवं. उपनिषदात असलेलं, पुराणात असलेलं जे तत्वज्ञान आहे ते मंदिरांच्या रूपाने त्यांनी मूर्त स्वरूपात आपल्या डोळ्यासमोर ठेवलंय. का तर आपल्यापर्यंत ते पोहोचावं. कागदावर लिहिलेली गोष्ट हरवू शकते, कालांतराने खराब होऊ शकते. दगडात कोरलेली गोष्ट पिढ्याने पिढ्या टिकते असा त्यांचा विश्वास होता आणि तो खरा आहे हे आपल्याला आता दिसतं. आपण जर ते जाणून घेतलं, म्हणजे आपल्याला 4 मुक्ती सांगितल्या आहेत, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. तर या 4 मुक्ती कशा साधल्या जातात हे मंदिर सांगतं. म्हणजे ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा एक भाग आहे, दुसरं जगण्याचं तत्वज्ञान हा एक भाग आहे. कारण तिथे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4ही गोष्टी तिथे कोरलेल्या असतात. त्या आपण समजून घेणं, त्या पचवणं आणि त्या आपल्या पुढच्या पिढीला देणं. हा हेरिटेज वॉक सुरू झाल्यापासून, म्हणजे आपल्यापैकी बरेच जण प्रत्येक वॉकला येत असतील, काही जण काही वॉकला येत असतील, तर एक बदल तर निश्चित जाणवतो. एखाद्या ठिकाणी गेल्यावरती बघण्याची आपली दृष्टी बदलते. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना आपण समजा शनिवारवाडा तुम्ही जर पाहिला असेल, राऊत सरांनी दाखवलं असेल, किंवा आपण लवाटे सरांबरोबर सारसबागेत गेलो होतो, तर पुढच्या वेळेला सारसबागेत आपल्या पाहुण्यांना घेऊन जाऊ, तेव्हा आपण निदान 4 वेगळ्या गोष्टी नक्की सांगू. त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील. त्यातल्या कोणाला रस असेल तर तो पुढे पोहोचेल. इतिहास आणि वारसा या गोष्टीबद्दल हे करिअरचे मार्ग नाहीत. त्यामुळे त्याच्याकडे लोक दुर्लक्ष करतात. बरोबर? याच्यातून अर्थप्राप्ती फार मोठी होणारी नाहीये असं वाटतं. पण मी तुम्हाला उदाहरण देतो. कंबोडिया नावाचा एक छोटासा देश आहे. तिथे प्राचीन मंदिर आहे. तिथे आपली भारतीय संस्कृती होती. अत्यंत गरीब देश, पर्यटनावर चालतो. माणसं अतिशय नम्र वागतात पर्यटकांशी. नशिबाने ती कोणीही पुणे करत नाही. तुम्ही कधीही जा, रिक्षा मिळते, कुठेही ती रिक्षा पोहोचवते. त्या कंबोडिया नावाच्या देश त्यांची करन्सी पर्यटकांसाठी वापरत नाही. ते फक्त डॉलरमध्ये घेतात. $1, $2, $3. आपल्याला बरोबर डॉलरच ठेवायला लागतात. ते त्यांच्या करन्सीत पैसे घेत नाही. मी आपण एअरपोर्टला उतरलं की डॉलर करून द्यायचं. म्हणजे तिथे शहाळं प्यायला तरी $1 द्यायला लागतो. त्यांच्याकडे परदेशी चलन आणण्याचा त्यांनी एक मार्ग शोधला. तिथल्या मंदिरांमध्ये आजूबाजूला जी स्वच्छतागृह आहे ती शोधावी लागतात. कारण तो जो वास असतो तो तिथे येत नाही. अत्यंत स्वच्छ आणि त्या एकूण वातावरणात दडून जातील अशी ठसठशीत नाहीत. ही त्या गरीब देशाने निर्माण केलेली आहे. त्याच्यातून ते परकीय चलन कमावतात. हे आपल्याला अशक्य आहे का? आपल्याकडे इतका प्रचंड प्रमाणात वारसा आहे. मध्यंतरी मी एक प्रपोजल मांडलं होतं. एका गावात खूप विरगळ आहे. म्हणजे आपल्याकडे विरगळ साधारण माहिती असेल तर ती एका वीराची स्मृती जतन करण्याचा प्रयत्न. तसे खूप ठिकाणी विरगळ आहेत. एका गावात मी पाहिलं होतं तर तिथे जवळजवळ 100-150 विरगळ आहेत. त्यांची नोंद करा, डॉक्युमेंटेशन करा, सरकारला सांगा. गावाने मिळून ते एका त्यांच्या समोर मैदान आहे तिथे उभं करावं, आपल्या मुलांना शिकवावं, त्याची जाहिरात करावी, लोक बघायला येतील. तुमची छोटे छोटे हॉटेल चालू शकतील. मुलं दाखवणाऱ्यांना पैसे मिळू शकतील. छोट्या हॉटेलमधून पैसे मिळू शकतील. अत्यंत स्वच्छतागृह जरी ठेवली तर त्याला लोक पैसे देतात. अनेक मार्ग आहेत त्यातनं पैसे मिळवण्याचे. त्या गावाचं एक त्यांची इकॉनॉमी निर्माण होण्याचं, एक त्यांचं अर्थव्यवस्था तिथे तयार होण्याचं. आपण याकडे दुर्लक्ष करतो. जे गुजरातने केलं, म्हणजे अहमदाबाद हे शहर जर हेरिटेज शहर म्हणून युनेस्कोच्या यादीत येतं कारण त्यांनी ते तसंच्या तसं छान जपून ठेवलंय. ते बघायला लोक जातात. त्याच्यातून एक अर्थव्यवस्था उभी राहते. तिथली स्थानिक त्यांच्याकडे तर मी अहमदाबादला गेलो होतो. इतकं सुंदर पॅकेजिंग केलं वाटतं. सर तुम्हाला काय हवंय, म्हणजे तुला किती वेळ आहे याच्यावर ते तुम्हाला तिथला एक वॉक देतात. तुम्हाला फक्त खायचंय, त्यांच्यासाठी खाण्याचा वेगळा वॉक आहे. तुमच्याकडे 2 तास आहेत, 2 तासात आम्ही हे दाखवतो. 3 तास आहेत हे दाखवतो. रात्रीचा परत वेगळा वॉक आहे. म्हणजे रात्री लाईट मध्ये ते कसं दिसतं हे फिरवण्यासाठी वेगळा वॉक. ही पॅकेजिंग वेगवेगळ्या ठिकाणी करता येऊ शकतात. आपण याकडे खूप दुर्लक्ष करतो. म्हणजे किमान आज 1-2 संस्था असतील कदाचित पुण्यात, पण अशी काही की जी
त्यांची उत्तम वेबसाईट आहे, जे नावाजलेले आहे, जे परदेशात सगळ्यांना माहिती आहे, किंवा बाहेरच्या म्हणजे भारतातून किंवा राज्यातून पुण्यात आलेले किंवा परदेशातून पुण्यात आलेले त्यांना माहिती आहे की ही इथे आपण संपर्क साधायचा, हे लोक आपल्याला माणसं देतील आणि आपल्याला हे फिरवून आणतील आणि ही सगळी माहिती योग्य असेल अशी आपली स्वतःला तरी खात्री आहे का? आता हे जसे मी प्रश्न विचारतो तशी उत्तरं याची आपल्याकडेच आहेत ना. आपण हेरिटेज वॉकला येतो आपल्याला काहीतरी माहिती मिळते. आपण शनिवारवाडा पाहिलाय, आपल्याला सरांनी समजावून सांगितलंय, मग आपण सांगायची. सुरुवात आपल्या पाहुण्यांपासून करू, आपल्या नातवंडांपासून करू. ही माहिती आपण जर देत नाही राहिलं तर काही काळानंतर ती मिळणारच नाही. आणि इतिहास या विषयाचा अभ्यास करूया, त्यात मला रस आहे, त्यात मला रुची आहे, म्हणून मी ती इतिहास संशोधक मंडळात जाईन किंवा भांडारकर संस्थेत जाईन, तिथं प्रयत्नपूर्वक माहिती मिळवेन, तिथनं पुस्तकं मिळवेन, त्यांची मेंबरशिप घेईन, त्यानंतर पुस्तकं वाचेन आणि अभ्यास करेन. अशी माणसं खूप विरळ असतात. तर अशी आपल्याकडून जी माहिती जेवढ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचेल ते आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण आजही परत सांगतो की परदेशातून कोणी आलं तर त्यांना चांगली माहिती मिळावी याची अजून एक ठोस अशी आपल्याकडे नाहीये. म्हणजे इतिहास संशोधन मंडळात काही जण संपर्क साधत असतील, तिथे येत असतील, किंवा काही ज्यांना माहिती आहे त्या लोकांकडे येत असतील, किंवा आपली बस PMPची एक पुणे दर्शन सेवा आहे, या पलीकडे काही नाही. त्या रूट सोडून मला इतर काय हवंय तर मला आता दुसरी काहीच हे. या दिवाळीच्या सुट्टीत आपण प्रयत्न करून पाहू ना. तुम्ही सगळे आहात, आपल्याकडे पाहुणे येतात, आपण त्यांना दाखवून पाहू आणि ते अनुभव एखाद्या हेरिटेज वॉक मध्ये आपण एकमेकांना सांगू. त्यांना काय वाटलं, आपल्याला काय वाटलं. वारशाची अजून एक गंमत आहे. मी हे म्हणत, एक तर उत्पन्नाचं एक साधन चांगल्या प्रकारे आपल्या मुलांसाठी होऊ शकतं. कारण आताही इतिहासाविषयी घेऊन काय करायचं मी कॉलेजमध्ये, MPSC करायचं असेल तर जसं BSc ऍग्री करतात तसं. पण हा अर्थार्जनाचा एक चांगला मार्ग होऊ शकतो. आता पुण्यात हेरिटेज टूर्स नेणारे 4 किंवा 5 ग्रुप आहेत. ते चांगल्या प्रकारे हे करतात, त्याच्यातून ते उत्पन्न मिळवतात, लोकांना माहिती मिळते आणि यांचं उत्पन्नाचं उत्तम साधन. ही एक खूप छान काय म्हणायचं, एक खूप छान ते समीकरण जुळून गेलेलं आहे. त्या दृष्टीने आपल्याला विचार करता येऊ शकतो. आपण जे फॉरवर्ड्स करतो, म्हणजे आता सर माझी वेळ संपत आली ना, तर संपता 2 गोष्टी, म्हणजे एक तर मोडी लिपी, आणि मोडी लिपीचे वर्ग होतात. मला आता लावटे सर दिसले म्हणून पटकन आठवलं. त्यांनी आता सांगितलं की सर किती 4 कोटी कागद त्या पेशवे दप्तरामध्ये आहेत. ते सगळेच्या सगळे वाचले गेलेले नाहीत. कारण मला जर वाचायचं असेल तर मला मोडी लिपी वाचता येणं गरजेचं असतं. आणि त्यात जर मला येत असेल तर मी ज्याचा अभ्यास करतो तेवढंच असतो ना, इतर वाचायला शोधायला जात नाही. इतिहास संशोधक मंडळात कागद आहेत, अनेक ठिकाणी लोकांच्या घरी कागद आहेत. ते वाचणं, त्यातनं माहिती काढणं, ती लिहिणं हे खूप मोठं काम आहे. अगदी गोव्यात माझा एक मध्ये मित्र गेला होता. गोव्यात सरकारने बोलवलं होतं, त्या लोकांना पैसे देऊन बोलवलं होतं. त्यांनी ती लिप्यांतरे करून दिली, कारण आपल्याकडची जुनी सगळी कागदपत्र मोडीत आहेत. हा एक चांगला उपक्रम होऊ शकतो. सर मला वाटतं मोडीचे क्लासेसही घेतात. हा एक चांगला उपक्रम अजून न्यायालयात लागतं, कारण जुने जमिनीचे कब्जे झालेली सगळे मोडी याच्यात आहे, कुणबी. हो, आताच तुम्ही हे पाहिलं, म्हणजे आताचं मराठा आरक्षणाचं हे काढलं तर कुणबी असल्याचे दाखले जे जुने आहेत ते मोडीत आहेत. ते वाचायला पाहिजेत, ते वाचायला माणूस पाहिजे, आणि ती माणसं कमी आहे. तर आपण तिथे हातभार लावू शकतो. आणि शेवटी फक्त फॉरवर्डवर सांगतो, म्हणजे आपण काही वेळेला नकळत आपला वारसा पुढे नेतो. तो जर जाणून घेतला तर त्यात खूप गंमत असते. म्हणजे आता दिवाळीचे मेसेज सगळीकडे व्हॉट्सअपवर फिरतील, आपण आलेले फॉरवर्ड करू, फार तर आपल्या 2 पंट्या त्याच्यात जोडू, या पलीकडे फार करणार नाही. बरोबर. विश यू व्हेरी व्हेरी हॅपी दिवाळी अँड प्रॉस्परस न्यू इयर. कुठनं आले न्यू इयर? प्रॉस्परस न्यू इयर का? मग चौकशी केली की कोणतं व्यापाऱ्यांचं आहे. मी नाही व्यापारी, तू नाही व्यापारी, आपण एकमेकांना हॅपी न्यू इयर का म्हणतो? तर विक्रम संवत सुरू होतं. दिवाळीच्या पाडव्याला विक्रम संवत सुरू होतं. या वर्षीचं आहे 2080. तो विक्रम राजा म्हणजे विक्रमादित्य राजा नक्की कुठला होता याबद्दल अभ्यासकात थोडे मतभेद आहेत.
पण एक नक्की आहे की माळव्याच्या भागात तो एक राजा होता. आता 2080 सुरू आहे, आता 2023 आहे ते 2080 म्हणजे इसवी सन पूर्व 53 या वर्षी ते युद्ध झालं होतं. बाहेरचे म्हणजे क्षत्रप आले होते, त्यांनी तो सगळा भाग आपल्या ताब्यात घेतला होता, ते राज्य करत होते आणि इथल्या स्थानिक राजांनी एकत्र मिळून त्यांना आपल्या भूभागातून हाकलून लावलं. त्याची ही स्मृती आहे, ही आपल्या स्वातंत्र्याची स्मृती. उत्तरेकडे विक्रम संवत म्हणतात. आपण जे शालिवंशक म्हणतो, जे सातवाहनांच्या नावाने होतं, सातवाहनांची तीच कथा आहे. त्यांनी सुद्धा क्षत्रपांना इथे जे आले होते, नाशिकमध्ये मोठा शिलालेख आहे गौतमीपुत्र सातकर्णीच्या त्याच्या मुलांनी लिहिलेला आहे, त्या आपल्या वडिलांच्या पराक्रमाविषयी. त्यात त्यांनी ही सगळी लिहून ठेवली. तर त्यांनी निरवशेष केला, म्हणजे या सगळ्यांना इथून हाकलून लावलं. आणि म्हणून आपल्या ज्या स्मृतीत आहेत, आपल्याला माहित नाही पण ते आपल्या स्मृतीत आहेत, कारण ते आपल्या स्वातंत्र्याची चिन्ह आहे. आपण परिकेंपासून मिळालेलं स्वातंत्र्य, जसं आपण 15 ऑगस्ट साजरा करतो, शिवशक साजरा करतो, तसे हे दोन आपण परंपरेने करत आलेलो आहे. फक्त आता आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण हॅपी दिवाळी आणि प्रॉस्परस न्यू इयर पाठवतो. ते प्रॉस्परस न्यू इयर याच्यासाठी आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि ते स्वातंत्र्य बघा आपल्या याच्यात आहे, आपल्याला माहित नाही पण आपल्या नेणीवेत ते कुठेतरी आहे आणि परंपरेने आपल्यापर्यंत पोहोचलंय. आता मग गरज काय तर आपण त्याची माहिती करून घेणं, पुढच्या वेळेला सांगणं की नाही ते परकीय सत्तेला आपण हाकलून लावलं होतं, त्यामुळे हा शक सुरू झालेला आहे आणि त्याचं तुला नवीन वर्षाचा. बाकी आपण हेरिटेज वॉक असेच करत राहू, आपल्याला सगळ्यांचं सहकार्य असंच मिळत राहील. राऊत सर आहेतच आणि संस्था आहे. याचा एक खूप मला जाता आता सर थोडस तुमच्याच बद्दल माझ्या माहितीनुसार ह्या पहिल्याच असा उपक्रम असेल की एक शैक्षणिक संस्था, एक माध्यम संस्था, एक त्यातली NGO आणि एखादी मोठी संस्था की ज्याला अर्थपुरवठा करते किंवा त्याच्या मागे उभं राहते, असं मिळून सुरू झालेला हेरिटेज वॉक मला वाटतं आपल्याकडचा पहिलाच असावा भारतभर. आणि याचा परिणाम काय होतो, माध्यम संस्थेमुळे अनेक लोकांपर्यंत ते पोहोचतं. शैक्षणिक संस्था असल्यामुळे सांगितल्या दिल्या जाणाऱ्या माहितीला एक ऑथेंटिसिटी मिळते, ती खरी आहे याची खात्री होते. आपण सांगितलेल्या गोष्टी खऱ्या आहेत, त्यातले तज्ज्ञ आलेले आहेत आणि त्यातल्या NGO याच्यातच काम करत असतात आणि कुठलीही गोष्ट आर्थिक बळाशिवाय पुढे जाऊ शकत नाही, नाहीतर ती थांबते एका मार्यानंतर. हे सगळं एकत्र छान गणित जुळून आल्यामुळे आपण आता 12व्या-13व्या वर्षात आहोत आणि असंच आपण पुढेही करत राहू. आणि मी म्हणलं तसं आपण सगळे एकमेकांना माहिती देत राहू, आपल्या पुढच्या पिढ्यांना देत राहू आणि पुढे जात राहू. धन्यवाद.